इयत्ता 10वी, विषय गणित भाग 1, प्रकरण क्रमांक 3, अंकगणिती श्रेणी या प्रकरणाला आज आपण सुरुवात करूया. या प्रकरणामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे क्रमिका. मग पहिल्यांदा आपण क्रमिका कुणाला म्हणायचं हे अगोदर समजून घेऊया. मग या ठिकाणी मी एकूण 3 संख्या मालिका मांडलेली आहेत. या संख्या मालिकेचं थोडंसं आपण निरीक्षण करूया. आता ह्या तिन्ही संख्या मालिका ज्या काही मांडलेल्या आहेत या मांडत असताना तिथे एक विशिष्ट नियम आणि विशिष्ट क्रम, विशिष्ट असा संख्यांचा क्रम विचारात घेऊन त्या संख्या मालिका आपण मांडली. मग पहिली जी संख्या मालिका आहे तिचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कुठला नियम विचारात घेऊन त्या संख्या मालिका मांडल्या हे पाहूया. मग पहिली जी संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये पहिली संख्या आहे 2, दुसरी आहे 4, तिसरी आहे 6, चौथी आहे 8, पाचवी आहे 10. अशा त्या संख्या पुढे वाढत जात आहे. आता मग पहिली जी संख्या 2 आहे तर त्या 2 मध्ये 2 मिळवलेला आहे, त्यामुळे पुढची संख्या तुम्हाला मिळते 4. परत दुसऱ्या संख्येमध्ये 2 मिळवल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या क्रमांकावरची संख्या मिळते 6. परत 6 मध्ये 2 मिळवल्यानंतर चौथ्या क्रमांकावरची संख्या आपल्याला मिळते 8. परत 8 मध्ये 2 मिळवल्यानंतर आपल्याला 5व्या क्रमांकावरची संख्या मिळते 10. म्हणजे पहिल्या संख्या मालिकेचा जर विचार केला तर या ठिकाणी आधीच्या संख्येमध्ये 2 मिळवलं की तुम्हाला पुढची संख्या मिळत जाते. मग अशाच प्रकारे तुम्ही 10 नंतरची पुढची जी संख्या तुम्ही मिळवू शकता. मग आता 10च्या पुढची संख्या कुठली आहे बघा, तर 10 मध्ये तुम्ही 2 मिळवलं की तुम्हाला पुढची संख्या मिळणार आहे 12. अशा प्रकारे तुम्ही पुढच्या संख्या काढू शकता. मग आता या ठिकाणी नियम कुठला होता, तर आधीच्या संख्येमध्ये 2 मिळवलं की तुम्हाला पुढची संख्या मिळते. आता ह्या ज्या संख्या मांडलेल्या आहेत ह्या मांडत असताना इथं विशिष्ट अशा क्रमाचा विचार केलाय. म्हणजे काय, तर तुम्ही या संख्या मालिकेमध्ये कोणती संख्या कुठल्या क्रमांकावर आहे हे सांगू शकता. उदाहरण दाखल 2 ही जी संख्या आहे ती पहिल्या क्रमांकावर आहे, 4 ही संख्या आहे दुसऱ्या क्रमांकावर, 6 तिसऱ्या क्रमांकावर, 8 चौथ्या क्रमांकावर, 10 5व्या क्रमांकावर, 12 6व्या क्रमांकावर आहे. आता ह्या संख्या मालिकेमध्ये 8व्या क्रमांकावर कुठली संख्या आहे तीही तुम्ही सांगू शकता, कारण ह्या संख्या मांडताना विशिष्ट असा क्रम विचारात घेतलाय. मग आता 8व्या क्रमांकावर कुठली संख्या बघा, तर आता ही झाली तुमची 6व्या क्रमांकावरची संख्या 12. 7व्या क्रमांकावरची संख्या काढण्यासाठी तुम्ही काय करणार, 2 मिळवा, 12 मध्ये 2 मिळवा, तुम्हाला 7व्या क्रमांकावरची संख्या मिळेल 14. परत 14 मध्ये 2 मिळवा, तुम्हाला 8व्या क्रमांकावरची संख्या मिळेल 16. अशा संख्या पुढे वाढत जाणार. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी ह्या ज्या संख्या मांडले तिथं विशिष्ट असा नियम विचारात घेतलाय आणि मांडताना विशिष्ट अशा त्या क्रमानेही मांडलेले आहे. पुढं दुसरं जे उदाहरण आहे त्याच्यामध्येही बघा की पहिली संख्या आहे 9, दुसरी आहे 15, तिसरी आहे 21, चौथी आहे 27, पाचवी आहे 33. अशा पुढे असंख्य संख्या असणार आहे. मग इथं या संख्या मांडताना कुठला नियम विचारात घेतलाय बघा, तर 9 मध्ये जर तुम्ही 6 मिळवलं तर तुम्हाला पुढची संख्या मिळते 15. परत 15 मध्ये तुम्ही 6 मिळवलं की पुढची संख्या तुम्हाला मिळणार 21. 21 मध्ये 6 मिळवा, पुढची संख्या मिळणार तुम्हाला 27. 27 मध्ये 6 मिळवा, त्याच्या पुढची संख्या तुम्हाला मिळणार 33. 33 मध्ये जर 6 मिळवलं तर त्याच्या पुढची संख्या तुम्हाला 39 मिळणार. अशा प्रकारे तुम्हाला पुढच्या संख्या काढता येतात. त्यानंतर तिसरं जी संख्या मालिका आहे याच्यामध्ये काय केलंय बघा की पहिली संख्या आहे 1, दुसरी आहे 4, तिसरी आहे 9, चौथी आहे 16, पाचवी आहे 25. मग ह्या ज्या संख्या आहेत ह्या वर्ग संख्या. मग याच्यामध्ये
एक जर विचारात घेतला तर एक काय आहे, तर तो 1 चा वर्ग आहे. 4 2 चा वर्ग आहे. 9 3 चा वर्ग आहे. 16 4 चा वर्ग आहे. 25 5 चा वर्ग आहे. अशा प्रकारे 25 च्या पुढची संख्या असणार आहे 36, जो असणार आहे 6 चा वर्ग. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या 3 संख्या मालिका आहेत याच्यावरून आपल्याला असं समजलं की ह्या मांडत असताना एक विशिष्ट असा नियम आणि विशिष्ट असा संख्यांचा क्रम विचारात घेऊन या संख्या मालिका इथं मांडलेल्या. तर विशिष्ट नियमानं आणि विशिष्ट क्रमानं मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला क्रमिका कुणाला म्हणायचं हे समजलं असेल. आता क्रमिकेच्या पुढचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे क्रमिकेतील पद. आता आपण क्रमिकेतील पदांची माहिती घेऊया. एक उदाहरण घेतोय मी. 5 10 15 20 25 डॉट डॉट डॉट. म्हणजे उदाहरण दाखवले ही एक संख्या मालिका आपण घेतलेली आहे. आता या संख्या मालिकेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये 5 10 15 20 25 ही तुमची त्या संख्या मालिकेमधली पद आहे. आता ही संख्या मालिका सुद्धा मांडताना त्यांनी विशिष्ट असा नियम वापरलाय. तो काय आहे बघा, की पहिली संख्या आहे 5. 5 मध्ये 5 मिळवलं की 10 येते. 10 मध्ये 5 मिळवलं की 15 येते. 15 5 मिळवलं की 20 येते. 20 मध्ये 5 मिळवलं की 25 येते. अशात आपण पुढच्या संख्या काढू शकतो. म्हणजे थोडक्यात ही जी संख्यांची मालिका आहे ती म्हणजे आपली काय झाली, क्रमिका. मग आता ही जी क्रमिका आहे त्या क्रमिकेतील पदांचा आपण विचार करणार आहे. तर ह्या क्रमिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर जी संख्या आहे तिला म्हणतात त्या क्रमिकेचं पहिलं पद. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संख्येला दुसरं पद. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संख्येला तिसरं पद. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या संख्येला चौथं पद. 5व्या क्रमांकावर असणाऱ्या संख्येला 5वं पद. आता हे दाखवायचं कसं, तर पहिल्या क्रमांकावर असणारी जी संख्या आहे तिला आपण पहिलं पद म्हणतोय. मग लिहिताना कसं लिहायचं बघा, ते टी म्हणजे पद. पद दाखवण्यासाठी आपण टी या अक्षराचा वापर करतो. आणि पहिलं पद दाखवण्यासाठी या ठिकाणी 1 लिहा. म्हणजे T1 बरोबर आलं पहिलं पद 5. त्यानंतर दुसरं पद आहे आपलं 10. मग T2 बरोबर झालं 10. तिसरं पद आहे 15. टी म्हणजे पद आणि तिथं जे लिहितोय तो पदाचा क्रमांक. 3 नंबरचं पद कुठलं आहे, 15. त्यानंतर 4 नंबरचं जे पद आहे ते आहे 20. 5 नंबरचं जे पद आहे ते आहे 25. अशा प्रकारे पुढं 6 नंबरचं पद असणार, 7 नंबरचं, 8 नंबरचं, अशा प्रकारे इथं असंख्य पद असणार आहेत. मग जसं 5 नंबरचं पद आहे तसं 6 नंबरचं असणार, 7 नंबरचं असणार आणि एक पद असणार आहे ते n नंबरचं म्हणजे n क्रमांकाचं पद असणार आहे. त्या पदाचा क्रमांक असणार आहे n. मग ते दाखवताना कसं दाखवायचं, टी पदाचा क्रमांक आहे n म्हणजे n क्रमांकाचं जे पद आहे ते दाखवण्यासाठी Tn हे चिन्ह या ठिकाणी वापरायचं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपणाला ज्या क्रमिका दिलेल्या आहेत त्या क्रमिकेच्या पदामधील संबंध बघूया. मग पहिली जी क्रमिका आहे तिच्यामध्ये पद आहेत 1 4 7 10 अशी असंख्य पद आहेत. आता ही क्रमिका मांडताना त्यांच्या पदामध्ये कुठला संबंध आहे ते थोडंसं बघूया. आता बघा,
पहिलं पद आहे 1, दुसरं पद आहे 4. जर पहिल्या पदामध्ये आपण 3 मिळवलं तर तुम्हाला दुसरं पद मिळते 4. 4 मध्ये परत जर तुम्ही 3 मिळवलं तर त्याच्या पुढचं पद तुम्हाला मिळेल 7. 7 मध्ये जर तुम्ही 3 मिळवलं तर त्याच्या पुढचं पद मिळेल तुम्हाला 10. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतंय की आधीच्या पदामध्ये एक ठराविक संख्या मिळवली की जी प्रत्येक ठिकाणी समान आहे. ती संख्या मिळवली की तुम्हाला पुढचं पद मिळत जातं. दुसऱ्या क्रमिकेमध्ये बघा, पहिली पद आहे 3, दुसरं पण आहे 3, तिसरं पण आहे 3, चौथं पण आहे 3. मग निरीक्षणावरून आपल्याला 5वी, 6व, 7व पुढची पद सांगता येतील की ती सगळी पद किती असणार आहेत? 3, 3, 3 होत अशी असणार आहे. मग आता या ठिकाणी बघा की ही जी पद आहे ह्याच्यामध्ये काय संबंध आहे की जे आधीचं पद आहे 3 त्याच्यात जर तुम्ही 0 मिळवलं तर तुम्हाला पुढचं पद मिळणार आहे 3. परत 3 मध्ये 0 मिळवलं की तुम्हाला त्याच्या पुढचं पद मिळणार 3. परत त्याच्यामध्ये तुम्ही 3 मिळवलं की तुम्हाला ह्या 3 मध्ये परत 0 मिळवलं तर तुम्हाला त्याच्या पुढचं पद मिळणार आहे 3. अशा प्रकारे तुम्हाला आधीच्या पदामध्ये 0 मिळवून पुढची पद मिळवता येते. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे याच्यामध्ये थोडासा बदल आहे बघा. इथं जर तुम्ही पाहिलं तर आधीचं जे पद आहे त्याला जर तुम्ही 2 न गुणलं तर तुम्हाला पुढचं पद मिळते 4. परत 4 ला तुम्ही 2 न गुणलं तर पुढचं पद मिळते तुम्हाला 8. परत 8 ला जर तुम्ही 2 न गुणलं तर पुढचं पद मिळते तुम्हाला 16. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला 2 न गुणलं की तुम्हाला पुढचं पद मिळते. आणि तुम्हाला इथं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी ज्या संख्येनं गुणायचं आहे ती संख्या सारखी आहे बघा. त्यानंतर चौथं जी क्रमिक आहे त्याच्यामध्ये बघा 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, असं पुढं 5 चा घन, 6 चा घन असं पुढं वाढत जाणार आहे. मग आता ह्या पदामधला जो संबंध आहे तो समजून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी संख्यांचा घन करून घेऊ. मग 1 चा घन आहे आपल्याला माहित आहे 1, 2 चा घन आहे 8, 3 चा घन होतो 27, 4 चा घन होतो 64. तर आता हे जे घन आहे त्याच्यामध्ये काय संबंध आहे का बघा असा की आधीच्या संख्येमध्ये ठराविक संख्या मिळवल्यानंतर पुढची संख्या तुम्हाला मिळते का, किंवा आधीच्या संख्येला ठराविक संख्येने गुणलं तर तुम्हाला पुढची संख्या प्राप्त होते का. तर बघा 1 वरनं जर 8 मिळवायचं असेल तर आपण असं करू शकतो, 1 मध्ये जर तुम्ही 7 मिळवलं तर तुम्हाला 8 मिळेल. पण 8 मध्ये जर तुम्ही 7 मिळवलं तर तुम्हाला 27 मिळत नाही. म्हणजे आधीच्या संख्येमध्ये एक ठराविक संख्या मिळवली तर तुम्हाला पुढची पदं मिळत नाहीत. बर, बेरजेचा विचार सोडून द्या, आपण थोडासा गुणाकाराचा विचार करूया. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. आता थोडासा गुणाकाराचा विचार करूया की 1 ला अशा संख्येने गुणा की तुम्हाला 8 मिळेल. मग 1 ला जर तुम्ही 8 न गुणलं तर तुम्हाला 8 मिळते. परत 8 ला जर तुम्ही परत 8 न गुणलं तर तुम्हाला 27 मिळते का बघा, नाही मिळत. म्हणजे आधीच्या पदाला एका विशिष्ट अशा संख्येने गुणलं तर तुम्हाला पुढची पदं मिळत नाहीत. म्हणजे तुम्हाला इथं एकूण जे 4 क्रमिका दिले यांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या ज्या 2 क्रमिका आहेत याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की आधीच्या पदामध्ये एक ठराविक संख्या मिळवली की तुम्हाला पुढचं पद मिळते. मग जेव्हा आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून आपल्याला पुढचं पद मिळत असेल तर अशा ज्या क्रमिका आहेत त्यांना म्हणायचं अंकगणिती श्रेणी. आता परत
तिसरं जे उदाहरण आहे याच्यामध्ये जर विचार केला तर आधीच्या पदाला एका ठराविक संख्येने गुणल्यानंतर तुम्हाला पुढची पदे मिळत जाते. जेव्हा आधीच्या पदाला एका ठराविक संख्येने गुणल्यानंतर जर आपल्याला पुढची पदे मिळत असतील तर त्या क्रमिकेला म्हणायचं भूमिती श्रेणी. आणि चौथ्या क्रमिकेचा जर विचार केला तर आपण पाहिलंय की आधीच्या पदामध्ये एक ठराविक संख्या मिळवून आपणाला पुढचं पद मिळत नाही, किंवा आधीच्या संख्येला एका ठराविक संख्येने गुणल्यानंतर आपणाला पुढची संख्या मिळत नाही. जेव्हा असं घडतं तेव्हा त्या ठिकाणी ती जी क्रमिका आहे ती क्रमिका अंकगणिती श्रेणी पण नसते आणि ती भूमितीय श्रेणी पण नसते. म्हणजे 4 नंबरची जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी पण नाही आणि भूमितीय श्रेणी पण नाही. म्हणजे याच्यावरून ही जी 4 क्रमिका या ठिकाणी आपण मांडलेत याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की अंकगणिती श्रेणी कुणाला म्हणायचं, भूमितीय श्रेणी कुणाला म्हणायचं. आता आपण अंकगणिती श्रेणी संदर्भात थोडीशी जास्तीची माहिती पण पाहूया. आता आपण अंकगणिती श्रेणीची व्याख्या बघूया. आता ही व्याख्या समजण्यासाठी मी एक या ठिकाणी क्रमिका घेतोय. 5, 7, 9, 11 ... आता या ठिकाणी बघा 5 या क्रमिकेचं पहिलं पद आहे, 7 दुसरं पद आहे, 9 तिसरं पद आहे आणि 11 हे चौथं पद आहे. अशी पुढं पद येत राहणार आहे. आता या ठिकाणी बघा की ही 5 आणि 7 ही जी 2 पद आहेत ही क्रमागत पद आहे, म्हणजे लागोपाठ येणार आहे. परत 7 आणि 9 ही 2 क्रमागत पद आहेत. परत 9 आणि 11 ही क्रमागत पद आहेत. आता ही जी क्रमिका आहे या क्रमिकेचं जे पहिलं पद आहे 5 ते दाखवताना आपण कसं दाखवणार, T1 बरोबर 5. क्रमिकेचं दुसरं पद दाखवताना T2 बरोबर 7. तिसरं पद दाखवताना T3 बरोबर 9 आणि चौथं दाखवताना T4 बरोबर 11. आता मी इथं काय करतोय की ही जी क्रमिका आहे या क्रमिकेच्या क्रमागत पदामधला फरक घेतोय, म्हणजे क्रमागत पदांची वजाबाकी करतोय. मग बघा पहिली 2 क्रमागत पद T1 आणि T2 आहेत, त्यांचा फरक घेऊया. फरक घेताना पुढच्या पदातून अगोदरचं पद वजा करायचं. मग T2 मधनं T1 वजा करा. T2 वजा T1 बरोबर T2 आहे 7 वजा T1 आहे 5. 7तून 5 गेले 2. परत पुढची 2 क्रमागत पद T2 आणि T3. मग आता T3 मधनं T2 वजा करा. T3 वजा T2. T3 किती आहे बघा 9 वजा T2 आहे 7. 9तून 7 गेले 2. परत T4 मधनं T3 वजा करा. T4 वजा T3. T4 किती आहे बघा 11. 11तून 9 वजा करा, वजाबाकी येते 2. म्हणजे या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतंय की ही जी दिलेली क्रमिका आहे त्या क्रमिकेतील क्रमागत पदामधला जो फरक आहे तो प्रत्येक ठिकाणी आपल्याला सारखा दिसतोय. मग जेव्हा एखाद्या क्रमिकेच्या क्रमागत पदामधील जो फरक आहे तो जर समान असेल तर त्या क्रमिकेला म्हणतात अंकगणिती श्रेणी. आणि मग हा जो क्रमागत पदामधला जो फरक आहे या फरकाला म्हणतात सामान्य फरक किंवा सामायिक फरक. आणि तो जो सामान्य फरक किंवा जो सामायिक फरक आहे तो दाखवण्यासाठी डी अक्षर वापरतात. म्हणजे आता दिलेल्या क्रमिकेचा जो सामान्य फरक आहे तो आहे डी बरोबर